हॅलो, समाजाचा मान सन्मान राखून एक गाणं अंबिकेश्वर प्रतिष्ठानाचं घेतोय आणि जेवढ्या महिला मंडळात त्याने उठून जा. मी प्रामाणिकपणे सांगतोय. आता पहिल्या भाषेत ऐका. ग्रामविकास मंडळ हे राजापूरचे आयोजन, ग्रामविकास मंडळ हे राजापूरचे आयोजन, सारे मिळून फेडूया या समाजाचे ऋण. सामाजिक, शैक्षणिक आणि अनेक क्षेत्रांमध्ये काम करणारे मंडळ आहे. मी विनंती करतोय पुन्हा एकदा, जेवढं महिला मंडळ आहे त्यांना विनंती करतोय. माझा आता संयम सुटला. मी वेगळं अवघड ट्रॅक सोडून बोलणार नाही, एवढं निश्चित सांगतो. पण यांची जिरवणार ह्याचा नाच जर खुटीला लावीन तर सचिन बुवाच लावेल, हे आज सांगतो. यांची जी भाषा गर्वाची चढलं ना 19 बाऱ्या कशा करता येत्या मला बघायच्या, म्हणून म्हणतो पुढच्या पण आपण करायच्या आहेत. आता भागाला भाग सगळं देत नाही आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. फक्त हे गाणं घेतोय. ग्रामविकास मंडळ हे राजापूरचे आयोजन, सारे मिळून फेडूया अहो या समाजाचे ऋण. अंबिकेश्वर प्रतिष्ठान, अंबिकेश्वर प्रतिष्ठान, मौजे चुना कोळवण. 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 सीट डाऊन, एकच मिनिटात, फक्त 2 मिनिटाचे सीट डाऊन. लाजा वाटत नाही. गणिगण गणात बोते आणि गणगण गणात बोते, याच्यात काय फरक आहे तो समजावून द्या. गणिगण आणि गणगण हा सन्माननीय आमचे शेगावचे महाराज गजानन महाराजांचा हा महामंत्र आहे. आणि तो जर नरेंद्र महाराजांनी घेतला असेल एक शिष्य म्हणून किंवा त्यांचं एक मार्गदर्शन म्हणून, निश्चितपणे मी मान्य करतो ना. पण त्याचा फरक काय नेमका, गणिगण आणि गणगण, हा तुम्ही आल्यावर सांगायचं. एक नंबर. दुसरी गोष्ट, प्राचीन साहित्यिकांनी PhDचा अभ्यास करून दिलेलं तुम्हाला मी उत्तर आहे. याच्यासाठी तुम्हाला मी झुकवणार, याच्याबद्दल वादच नाही. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगितलंय. मंडळाला देणार मी, हे माझ्या मुंबई मंडळाला देणार, ह्या मंडळाला देणार आणि तुमच्या लहानच्या मंडळाला देणार. तुम्ही जर PhD करणाऱ्या लोकांना जर खोटे ठरवताय तर हे माझा अपमान नाही आहे. माझं उत्तर असं जे म्हणताय तुम्ही ते माझा अपमान नाही, त्याचा मी पाठपुरावा निश्चितपणे करीन. आणि म्हणून एक 2-3 गाणी घेऊया. बाकी गाण्यावर निश्चितपणे गाण्याचं मी खेकडा काय मला लागत नाही विषय, तरी पण त्या गरबावळीच गायची ना तुम्हाला. पुढच्या वेळेला तुम्हाला गरबावळीच 7 तारखेला निश्चितपणे मिळेल. माझं गण निश्चितपणे त्याच्यावर आहे. आता तेवढं बोलत नाही राहते ना मी गवळण सुंदर गायते मित्रांनो. माझ्या गवळणीचा अर्थ मी तुम्हाला पटवून सांगितला. तुझ्या आईजवळ जाऊन सांगेल. आई निजवतात आणि मला म्हणतात आता विषय कसे देतो ते ऐका बघ. आणि तुम्ही मला परत सचिन बुवा तो बनायला लावताय साहेब.
आणि फरमाईशी भरपूर आहेत, तेवढा वेळ नाही मित्रांनो. मी ते निवांतमध्ये माझे 2 4 5 6 कार्यक्रम अजून आहेत या मुंबईमध्ये. बघा कसं म्हणतोय का वरती लावलं काली चर्चा एक पप्पी दे पप्पी दे पप्पी दे बुवा तुम्ही मुकाच द्या. काय म्हणता आया बायानो सांगू मी काही ह्या रडव्याला, आया बायानो सांगू मी काही ह्या रडव्याला, याच्या बहिणीचं कापलंय ना. पुरुषालाच बोलतो, विषय कसे आहेत रामायण गातो. आया बायानो सांगू मी काही या रडव्याला, आई निजवतात ना. बघा कशा विषय घेतले ते. याच्या बहिणीचं कापलंय ना पण लाज नाही चुकून या बडव्याला, याच्या बहिणीचं कापलंय ना पण लाज नाही चुकून या बडव्याला, राजा बहिणीचं कापलंय ना राजा बहिणीचं कापलंय ना या बडव्याला. आया बायानो सांगू मी काही या रडव्याला, आया बायानो सांगू मी काही या रडव्याला, याच्या बहिणीचं कापलंय ना पण लाज नाही चुकून या बडव्याला, याच्या बहिणीचं कापलंय ना पण लाज नाही चुकून या बडव्याला, राजा बहिणीचं कापलंय ना चुकून या बडव्याला, राजा बहिणीचं कापलंय ना चुकून या बडव्याला, राजा बहिणीचं कापलंय ना चुकून या बडव्याला. रामायणातला विषय शूर्पणखेचा. आणि ह्या काही गोष्टी बोलतात ना ते माफी. अरे शाहिरा तुझी माफी नाही मागितली, माझ्या समाजाचा आदर केला नाही मागितली मी. तुम्ही समाजावर नाही बोललं शाहीर. विजय भाऊ कोळेकर बसलेले आहेत, इल्याचा थरू कुणबी समाजाला नाही लागलं. गोसावी भाऊनी सुद्धा बोललेले आहेत. पण तुम्हाला जेव्हा बोलतंय तेव्हा जमतंय. मग समाजाचा आधार घ्यायचा आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची. हा ऐकत नाही ना असा, मग ह्याला अशी जिरवायची. अरे हे भावना या अशा आहेत ना, हे लय जण मला भेटले. मी नमणारा पण नाही, तुम्हाला मी अनेक वेळा सांगितलं मी नाही नमणार तो, मी नाही नमणार. तुम्हाला शक्ती तुराच दाखवतो कसा करतात तो. चला पुढच्या बाऱ्यांमध्ये माझं चॅलेंज तुम्हाला, बाकी काय बोलत नाही. नाव गाजलेलं बहीण, नाव गाजलेलं भावानं, नाव गाजलेलं भावाचं तिने मातीत मिळवलं. लग्नाआधीच बहिणीला, पुरुषाला म्हणतोय मी, पुरुषाला म्हणतोय, कृष्णाला म्हणतोय. सुभद्रेचा विषय अर्जुनाने पळवली. लग्नाआधीच बहिणीला अरे तुझ्या कोणी पळवलं, लग्नाआधीच बहिणीला तुझ्या कोणी पळवलं, लग्नाआधीच बहिणीला तुझ्या कोणी रे पळवलं, लग्नाआधीच बहिणीला तुझ्या कोणी रे पळवलं, आधीच बहिणीला तुझ्या कोणी रे पळवलं, लग्नाआधीच बहिणीला तुझ्या कोणी रे पळवलं. विषय आई बहिणीचे, आई बहिणीचे विषय पाहिजेत ना शाहीर. या तुम्हाला हा जर मी म्हणता ना मला लिहिता येत नाही, हे सचिन बुवाने लिहिलेले विषय आहे. सचिन बुवाने स्वतः अरे 20 वर्ष घासतोय. परवा कोरोनाच्या नंतर आलास तू, 2 गाणी हिट झाली, भाषा समजायला लागला स्वतःला. तुझी अशी मांडणं खोलून अशी गाठ मारतो बघ, तुझी गाठ कशी मारतो तू बघ, गाठ म्हटलंय गाठ. तशी तुझी गाठ मारतो बघ, सुटायची नाही. किती भगत आणि जाडी बांग्या भूत आणि बांग्या, तुमच्याकडे लई चालतं ते बांग्या बिंग्या, तो बांग्या भूत आण. मग गाठ जर ही सोडून दाखवलीस ना तुम्हाला विचार, तुला स्कुटीला मी लावणार. आज तुला सांगतोय काय म्हणताय का, याची जिरली लोचली मैं अपने देवर की बारात लेके. ऐका विषय काय तो प्रल्हादाचा विषय काय तो. प्रल्हाद हिरण्यकश्यपू आणि होलिका, होळीत बोंबा मारायच्या शाहीर, होळीत बोंबा मारायच्या, नातात नमन नाही आणायचं. मी तुमचा आयुष्याचा तमाशा करीन, मग तमाशा माझ्या नाचात तुम्ही केलं नाही कधी. अरे कलेची विटंबना करताय तुम्ही, कलेची विटंबना. काही दिवसांनी मीम्स व्हायरल होतील तुमचे, लक्षात घ्या विषय. तुम्ही एक दोन वेळेस गमती म्हणून चाला नमन केला आपण, ठीक आहे. अरे कलेची विटंबना तुम्ही करताय. आज राजगणपतीला मान मिळालाय, तसं तर मान राखा, भान राखा. काही नमन करा, शक्तीतुरात काही नमन करा. सांगणारे येडे आणि हे आणखी येडे. ऐका म्हणून काय म्हणतोय, हातात धरली गरगर फिरली, आत बाहेर करून मारली, वाची जिरली जेव्हार परबोच्यात शिरली, याची जिरली जेव्हार परबोच्यात शिरली, याची जिरली जेव्हार परबोच्यात शिरली, याची जिरली जेव्हार परबोच्यात शिरली, हिरण्यकश्यपूला फाडताना आत नव्हता, बाहेर नव्हता, आहे ना. नरसिंह होता. जेव्हा परबोच्यात शिरली तेव्हा याची
दीपक जाऊन चिपक पप्पी घे त्याची पप्पी. हा पप्पीच घ्यायला लागेल यांची आता. 7 तारखेला जेव्हा दाखवतो बारी कशी असते ती. जास्त घेत नाही. दुसऱ्या जीव बिकाम. अरे किती गाणी हिट केले स्वतःच्या जीवावर. किती गाणी. 2 गाणी हिट झाली स्वतःला भाषा समजायला का. म्हणजे हा मोठा अवतार ज्ञानी बाबा संत लांबरे बाबा समजा लागला स्वतःला. अरे समजू नको रे राजा. तुला अजून लय तू चड्डीत तू अंडरवेअर पॅन्ट मध्ये असतो. तू अंडरपॅन्ट ऐका 500 हा ना बोलतो त्याच्यात खोट नाही. आणि 500 शिवाय चालू नोट नाही. शक्तितुऱ्याची शान आणबाण शान फक्त एकच सचिन मुवा म्हणतात. अरे प्रेम कमवलं लोकांकडून. प्रेम कमवलं लोकांकडून आणि माझी इज्जत करतात. हा आपल्या आणि मग परत आणखी म्हणायचं तुमची आहे माझी आहे आणि निजवायला जाताय तुम्ही आणखी. मी काय विषय घायला गवळीचा समाजाने सांगा मला मी चुकीचा घायलाय म्हणून. चला शक्ती तुला सोडून देतो आज. शक्ती तुला सोडून देतो आज. आणि हे मी काय बोलले आणि माझ्याकडनं अपेक्षा करताय तुम्ही मी चांगलं गावं म्हणून. नाही गाणार मग यांची जिरवणार. यांचा नाच खुटीला लावणार मी. बघाल तुम्ही पायग्या भूतान नाही तर वांग्या नाचून. लांबरे बुवाच्या गाण्यावर जाणार. कधीच तुझं 2 गाणी हिट झाली तुझ्या त्याच्यावर तूच पैसे कमवतोय. तुझाच युट्यूब चॅनल आहे आम्ही कमवतोय. मला लोक पैसे देतात कटिंगसाठी. लोक पैसे मला कटिंगसाठी देतात म्हणून गातोय मी. तुझ्या जीवावर कशाला लागायची गरज आहे मला. लक्षात घ्या. आणि म्हणून मी बोललो होतो पद्मिनी गाणार आहे. पद्मिनी गाणार आहे. एक फक्त मुगडा फिरव चल 5 मिनिटात संपवते तुमच्या शब्दाचा मान आहे निश्चितच मान आहे. फक्त मला सांगा एकट्याला येऊ नका. बुवाला पण सांगा तुम्ही. मग मला अशा मंडळांचा राग येतो. मग फार अशा व्यक्तींचा मला राग येतो. तुम्ही एकट्याला फक्त टार्गेट नाही करायचंय. नाही बारी दिली तरी चालेल पुढच्या वर्षी. आवर्जून सांगतोय राग आला तरी चालेल. नाही बारी दिली तरी आलं. आपला तो बाब्या नाही. आपला तो बाब्याने लोकांचा तो काढता नाही चालणार. हा तुम्ही अगदी शाप होईपर्यंत तुमची जिरपर्यंत उतरपर्यंत तुम्ही बोलणार आणि आम्ही बोलायचं नाही. हा आणि शक्ती तुला फक्त लांबरे व एकट्याला समजतो. आम्ही येणार आहोत. आम्ही वटा घालतोय शक्ती तुला. आबरू नाही विषय आणून तुझे नाव नाही सचिन बुवा माझं. लक्षात ठेव आजपासून मानलं तुला. जर या शक्ती तुला आजपासून माझा दुश्मन असेल कोण सगळ्यात मोठा दुश्मन तर विकास सखाराम लांबोरा. लक्षात ठेवा. याची जिरवणार म्हणजे जिरवणार सांगतोय. आज बुवाना प्रभाकर बुवा आठवलं. आज प्रभाकर बुवा गाण्यात अजूनपर्यंत प्रश्नात होते. प्रश्नात फक्त फोडायला त्यांचं नाव घेत होते. गण गायलं ना ते देणार उत्तर त्याचं. मी गर्भावळी गाताय ना तुम्हाला गर्भावळी पुढची देतोय का नाही बघा पुढच्या बारीला. नाही त्याला सारा 2 बापाचा सचिन बुवा. तुम्हाला सुवर्ण गण दिला मी. तुम्ही मान्य केलाय. तुम्हाला अजून पाहिजे त्याच्या आई वडिलांचं नाव ते सुद्धा देतो. आज पण आणलंय ते. तुम्ही ह्या माझ्याशी हे खेळ या लपंडावगिऱ्या माझ्याशी नाही करायच्या. ज्याच्याकडे करताय ना त्याच्याशी करा. पचकंड्यांशी. हे म्हणजे काय हे रसायनच आलं काय थोडंसं शक्तिपुऱ्यातलं. हे लक्षात ठेवा तुम्ही. तुम्हाला आवर्जून सांगतोय. तुमच्या भाषणावर अजून बोललं नाही ते दुसऱ्या बारीत बोलेन मी. ऐका मला तुम्ही खोटं ठरवत नाही. ज्या साहित्यिकाने PhD केले ना ज्यांनी धनगरी योगा त्या लिहून ठेवले त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांना तुम्ही खोटं ठरवताय. पुन्हा एकदा सांगतोय म्हणून म्हणतोय. दारी जरा कान देऊ नाही का. समजा तर ह्या विषयाला भाग दे. हिरकडेला नाही दिलंस गायली पण नाही तुमच्या सोबत. जरा कान देऊ नाही का
कहाणी जुनी अहो पती धर्मासाठी जळाली ती राणी पद्मिनी जरा कान देऊन ऐका कहाणी जुनी जरा कान देऊन ऐका कहाणी जुनी जरा कान ऐकून ऐका कहाणी जुनी जरा कान देऊन ऐका कहाणी जुनी पती धर्मासाठी जळाली राणी पद्मिनी पती धर्मासाठी जळाली राणी पद्मिनी जरा कान देऊन ऐका कहाणी जुनी 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 तुला वाटतं लिहिता येत नाही सचिन मोहन लिखताय गाणं. हा तुला येडा समजतो लोकांना येडा बनवतो चौथी शिकलेला कवी आहे तू एमपीसी झालास ना तुला उत्तर देता येत नाही हा बाजू काढायची फक्त चौथी शिकलेला कवी माझा अजून सही पण नाही नीट करता येईल त्याचे शब्द जर तुला कापता येत नाही फक्त बाजू काढायच्या ह्याची अंतस त्याची अंतस तू उत्तर दे नालाय का उत्तर दे त्या गाण्यांची उत्तर दे एमपीसी झालास ना म्हणतोस मग उत्तर दे चौथी शिकलेला कवी आहे माझा अडाणी आहे म्हशींशी जातो आज पण म्हशींशी आहे हा चौथी शिकलाय तू उत्तर दे त्यांची या नको त्या पळवाटा काढू नको हे मी लिहिलंय गाणं होती खान लावण्याची इंद्राची परी ऐक सचिन बुवाचे शब्द अप्सरा ही लाजेल स्वर्गी अशी सुंदरी रटरागिनी ती झाली बसली ना घरी पतिरायाला या पूजते मन मंदिरी दे उत्तर चल ह्याचा भाग दे तीन जरा तिने वाचविला आपल्या कुंकवाचा धनी अरे पती धर्मासाठी जळाली ती राणी पद्मिनी जरा कान देऊन ऐका ही कहाणी जुनी हा तुमच्या आई बहिणींची बाजू मी मांडतोय आणि माझ्या आई बहिणी तुम्ही रस्त्यावर टाकणार तुझं काढतो बघ कशी ती जास्त नाही हा चल चल माधवा चल्ला केशवा चल चल माधवा चल्ला केशवा चल रे गोपाळा येऊन मला काठावरती फिरायला तुला जवळ घेईन तुला हवं कोते देईन अरे मनात सार तुझ्या समोर मी बोलून मोकळी होईन माधवा चला केशवा तुझ्या गाण्याचे जेवण हे घालून नजरे घालून तुझ्या गाण्याचे जेवण नाही सचिन म्हणतात मला दुसरी बारी संपवतो जय हिंद, जय महाराष्ट्र